पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे। सर्वच पक्षाचे शहराध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। जवळपास सर्व शहराध्यक्ष निवडणूक लढवत आहेत। पुणे शहर महानगरपालिका निवडणुकीत जवळपास आता सर्वच पक्षाचे हे शहराध्यक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। शहरात पाचही मुख्य पक्षाचे शहराध्यक्ष महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर असे एकूण 5 शहराध्यक्ष महापालिका निवडणूक लढवतात। अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केला होता। त्यावरून आता महेश लांडगे यांनी पलटवार केलाय। आमच्या नादी लागू नको, महेश लांडगेंनी असं म्हणत अजित पवारांचा एकेरी उल्लेख केलाय। तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील असाही इशारा त्यांनी दिला। या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे, त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील। या आमच्या लाडक्या बहिणी आहेत। लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत। आमच्या लाडक्या बहिणी आहेत या। अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या। तर नागपुरातील एका सभेत परिणय फुकेंनी बटोगे तो फसोगे असा नारा दिलाय। भाजपच्या हक्काच्या वोट बँकेचं विभाजन होऊ नये, हिंदूंची मतं मिळावी म्हणून परिणय फुके यांनी हा नारा दिला। दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं होतं, कटोंगे तो बटोंगे, आणि जर या लोकांना जर आपण मतदान दिलं, चुकीने तिथे काँग्रेस, कारण हे निवडून येऊ शकत नाही, चुकीने तिथे काँग्रेस निवडून आला तर आपल्या प्रभागाचा विकास होणार नाही। जो विकास संपूर्ण महाराष्ट्राचा होऊन राहिला, जो विकास संपूर्ण देशाचा होऊन राहिला, जो विकास संपूर्ण शहराचा होऊन राहिला, कुठेतरी तुमच्या प्रभागाला त्याच्यात ब्रेक लागणार। आता या निवडणुकीमध्ये वेगवेगळे नारे येतात। या नाऱ्याला एवढं सिरियस घ्यायचं नसतं। मतदार जागरूक आहे, त्याचे वार्डाचे प्रश्न असतात, त्या क्षेत्रापुरतं आपल्याला काय डेव्हलपमेंट पाहिजे ह्याचा विषय असतो। म्हणून आता हे नारेबाजी प्रत्येक पक्षाचा नेता वेगवेगळे करत असतो, पण तो मतदार जागरूक आहे, तो योग्य ठिकाणी मतदान करतो। मला असं वाटतं विकासावर बोललं पाहिजे। या सगळ्या घोषणेला कोणताही अर्थ नाही। कोणी असो, आम्ही असो नाही तर समोरचे असो, यांनी विकासावरच बोललं पाहिजे। उगाच या घोषणा करून 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 लोकांना वेगळ्या दिशेने नेणं, लोकांचं मध्ये विष पेरणं मनात, मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही। या घोषणेला कोणताही अर्थ नाही। या घोषणेतून काही होत नसतं, जात नसतं। निवडणुकांसाठी घोषणा येत असते। मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्रित राहून विकास कशा पद्धतीनं करावा याच्यावरच बोललं पाहिजे। या रिकाम्या घोषणेवर कोणी लक्ष दिलं नाही पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।